पत्रावाला होता, पण आपल्याला देवच होता. गुरुजीला सांगायचा मेला तरी चालेल, शिकला पाहिजे. लोक फुकाट तहसीलदार होत नाही, फुकाट कलेक्टर होत नाही, फुकाट प्रांत होत नाही, फुकाट एसपी होत नाही, फुकाट प्राध्यापक होत नाही, फुकाट मुंबईला जाऊन सुखानं जगत नाही. याच्या पाठीमाग सगळ्यात मोठा त्याग कोणता आहे? काय बाप होता आपला, गरीब बिचारा शिकला पाहिजे. फी मी सोमवारी भरीन, पण पाया पडायचं शिक्षकाच्या. त्याला फी नाहीये पण परीक्षाला काय माणसं होती. 9 वाजता ते आई कांदे लावायला जात आणि तर पोराला म्हणायची भाऊ चहा भाकर काय, आणि मग दुपारी जेवायला. आता आई धडधडी सांगते स्वयंपाक झाला नाही, 20 रुपये नाही, 15ची क्वार्टर पे, 5चा गोवा खाय. तिथून आलो हाणतो बाप. निसाली बचत गटाच्या मिटिंगला महिलांच्या अनेक समस्या आहेत. हिट बाई पाहतच नाही, आवलं तिकडे स्विच निघतील का? हे स्विच निघतील. आपल्या वेळेस 10-15 जर त्या दिवशी पोरगा शाळेत गेला नाही ना, त्या दिवशी बापासमोर जेवायला येत नव्हतं. याटावलंच ते बाप बाहेर गेले हो जेवायला यायचे. आता 12 वाजेपर्यंत टोणी बाहेर येतात. आई म्हणते दरवाजा उघडा ठा, पप्पू येईल. तो पप्या हरिपाठ झाला गेला का? पप्याची आई 4-4 गुरुवार करतील सासरा उपाशी मारे. दरवाजा उघडा ठा, पप्पू येईल. बाप नुसता म्हणणार मला क्रिकेटच्या कीर्तनाला जायचे, तेवढी बैल आज बांध. दुपारी बाबलेली होती तर आता सावलेलं बांध. आता 18 वर्षाचा 6 डे. त्याला काय बैल बांधायला रोग झाला, आलीच मध्ये. त्याला जमन का? नाही जमायचं. जमायचं मग तू का देवाला सोडाय तुला. त्याला पाहिलं बेंडवायला काम येतो, तू म्हणते त्याला जमा. आई उलटी पोरला म्हणते तू नको सोडू, त्याचा तो सोडीन, तो पहिल्यापासून तसा. मी म्हणून राहिले नाही तर दुसरी राहिली नसते. तुका नाही उलटली कुठं त्या दुसरी. कुणी गाडी वाढायला हेच खतपाणी. हे काही कोर्स नाही कुठं. इतरांचा अभ्यास केला तर आपल्या पोरांची लई मजा आहे. काय मध्ये केरळ वरून हवा भरायला आले महाराज, 5 रुपयासाठी रात्री 2:30ला उठाते. केलाय कधी अभ्यास आपण? एवढ्या खोलीत राहते पंपाजवळ. काय त्याला एसी आहे का? एसी आहे का? पोटभर खायलाय का? 5 रुपयासाठी रात्री 2:30ला उठाते. बोर मारायला 4 महिने महाराष्ट्रात येईल. झाडाखाली शिजून भात खात्यात. 4 महिने गावाचं मशीन घेऊन महाराष्ट्रात येईल. पेट्रोल पंप मुक्काम करतात आणि दगडाची चूड करून भात शिजून खात्यात. आणि 12 महिने पुलाच्या कामाला आहेत. उन्हाळा आहे तर रात्री 3-3 वाजेपर्यंत लाईट लावून पुलाची कामं करतात. दुपारी लोखंड गरम आहे तर रात्री स्टील सिमेंटच्या नळीत झोपून दिवस करीत आहेत. काय आपल्या टोणग्याला झाले? 12वीच्या टोणग्याला सुट्ट्या लागून 3 महिने झाले. काय करते ते? संपला सीजन. आता मागच्या आठवड्यापासून लग्न आहे संपलं. आता बसले थोबड वाजून. आता काय त्या सीजन संपला. आता खिशात गेला असतो नाही. आता काय पर्याय? ज्याने पाडली तोच रोजान जातोय. तुम्हाला कोण पाहिजे? जे नवरदेवानं 30,000 ती दारू आणली ते टालीच्या कामाला जातोय खरी. आता कोण राहत नाही. काढली डांबरीवरची बाई वाड्यावर राहतो भाड्याच्या गावात. बाईला वाड्यावर सोनू तुझा माझ्यावर भरोसा. सोनूच आहे त्यावर, पण त्या बापाचा नाही त्यावर. पुरीने नाचायचं लग्नात डीजे पुढे चुम्मा दे गाणं. दरिद्री नाही तुझी आई ओवाळणी टाकी वरून ती का नाही गुड्डी ताल धरते. तुझी गुड्डी जवळ होता गड्डे घेऊन पळून नाही का? नवरी संग कलवरी गेली. नवरी आली, कलवरी आलीच नाही. नुसते कडक कपडे घातल्यानं जग सुधरत नाही. माणसं आतून बदलली पाहिजे. बाहेरून बदलून काय करता? आज रक्ताचे नाते बी ते संपून गेलेत. काय ते माणसं फक्त कडक कपडे घालायला काय बदल झाला? आज कीर्तनात बसलेले 50% लोक सख्या भावाचे दुश्मन आहेत का नाही बोला? आणि एक कधी देणार ठेवतो आपलं वाक्य देणार ठेवा. मित्र पांढरीच्या पिलाला धोका भोक्यापासून इथे आपण. तुम्ही नाही काळजी करत. मी आज आठ आणि सपोज पुढे जाऊ द्या. तुम्हाला जागे वाढला
मित्र तपासायचे, भाऊबंद तपासायचे, सगळ्यात नालायक भाऊबंद. अहो स्वतःच्या पोराचं लग्न सुद्धा चोरून जमायची बळी आली. माझं म्हणता फायनल बोध कोण नको, बोंग्या होईल बोंग्या. तुम्हाला तुम्ही नका म्हणू, पडून गेली ती पोर कालच सापडून आणली भाऊ, नको तुम्ही. भाऊबंद राहिले नाही एका मिनिटात. सब भाऊबंद मित्र कशी धोका देतात एका मिनिटात. ऐका, 4,30,000 माणसं रावणाच्या घरात. रावणाला मेघनाथ नावाचा मुलगा होता. त्यानं 14 वेळा इंद्र हरवला होता, म्हणून त्याचं नाव इंद्रजित पडलं होतं. आणि इंद्रजित जर मेला तरच रावण मरण हे त्याच्या चुलत्याला माहित होत. चुलता म्हणजे बापाचा भाऊ आणि आज्याचा पोऱ्या. कुठून सांगितलं म्हणजे बरं का, माडे मुलातले आता ए शाळेत जातो कर तू, हे बऱ्या शाळेत जातो. बापाच्या बायको टिंब म्हणतात. काय म्हणते बापाची बायको? बापाची बायको काय म्हणतो? आणि बापाच्या बहिणीला, आईच्या बहिणीला ती नाही सांगायची गरज. मावशीला जिंकला तिकडे पूल तुटला ना, काका राहिला पुलाच्या पलीकडे. काय करतो नाही, लहान आले सुईचे नाही. एका पोराला गुरुजीने विचारलं, 52 गावांची नावं सांग. ती काढते म्हणलं 40 गावांत 12. गुरुजी पाहतच राहिलं. त्याच्याकडे मला शिकवूच काय तुला. एक पोरगरच त्याला माहित चालत होते, त्याला एक त्याला माहित होती ती काय मला देत नाही, काढावं लागत. सरळ बसायला आणायला बरोबर पटका गाडीत हात बीत का, गाडीत हात का, आणि रिलॅक्स बसायचं. माझ्याकडे बा बैठे बैठे साधा रिलॅक्स. आणि जोरात बोलायचं, घाबरायचं. आवाज कमी येतोय, घाबरायचा. आवाज कमी येतोय, घाबरायचा. या वर्षाचा सलमान खानचा गाजलेला सगळ्यात भारी सिनेमा टायगर जिंदा है. करेक्ट. या 2 महिने या वर्षात गाजलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा सैराट. जोरात सांगा. सैराट मधलं सगळ्यात फोकसचं गाणं झिंगाट. करेक्ट. या 2 महिन्यात गाजलेलं सगळ्यात भारी गाणं बाई. जोरात बोला बाई. वाडेवर या सुरू तुझं माझ्या नोराचा नाही काय, मला आमदार झाल्यासारखं. बस देशाचा विकास करायचा असेल अशी रत्न घरात तयार झाली. तसं नाहीये भाऊ. तासाच्या बाहेर पडलेलं मी कोलपायला तकलीफ करतो. हो पण पोसत नाही. सरळ बसायला आलेले पोरं पटकन जोरात उत्तर द्यायचं सगळ्यांना. आता घाबरायचं. आवाज कमी येतोय, जोरात बोला. घाबरायचा. 8वीच्या पोराला मोबाईल आहे, बरोबर आहे. जोरात बोला, बरोबर आहे. मला नका हलू, तोंडाने सांगा, बरोबर आहे. मग त्याचा बाप नालायक आहे का पोरगा? बाप. करेक्ट. आपल्या घरात एकच माणूस नालायक आहे, आपला. पुढचा प्रश्न एकदम जो आहे. 2.5 तास आपली मुलगी मोबाईल वर बोलते, मग आई मूर्ख आहे का पोरगी? आई. करेक्ट. आपल्या घरात 2च माणसं हलकट आहेत, आई आणि बाप. आणि आता शेवटचा प्रश्न एकदम जोरात एवढ्याला ऐकू गेला पाहिजे. पोराला तुमच्या आयुष्याचं वाटलं तुमच्या आई बाप सोडून दुसरं कोणी केलं? हा मार्गशीर्ष महिन्यातल्या 4 गुरुवारचा प्रसाद आहे. ऐकून गेलो सुधरत नाही माणसाला. काही 5 दिवस बधीर होते एकटाच असं. 8वी चड्डी नाही काही ना, 9,000चा मोबाईल द्यायचा, 100 रुपयात नाही. चैन उघडी नातून मोकळा. काही रेंज मध्ये प्रारब्ध बदलवता येत नाही. हे इथे इंद्रजित मेला तरच रावण मरेल हे त्याच्या चुलत्याला माहिती होतं. आणि त्या चुलत्याचं नाव होतं बिभीषण. गडी मोठा हुशार.
त्यानं डायरेक्ट रामाला गाठवलं. फुटल्याशिवाय माणसाची प्रगती होत नाही. विभीषण रामाकडे गेला, रामाला त्यानं डायरेक्ट डोस पाडला. तुला खानदानी सीता मिळणार नाही, तुला पहिलं इंद्रजित मारावं लागेल. पुत्र शोकानं रावण आपोआप मरण. सल्ला कोणचा आहे? चुलत्याचा. मारायचाय पुतण्या. चुलत्यानं मीटिंग घेतली पुतण्या मारायची, पण त्याने दम दिला विभीषणानं. इंद्रजित तू मारायला जाशील, पण इंद्रजिताला मारताना एक पथ्य आहे रामा. तुझा बाण किती जरी अचूक असला तर इंद्रजिताचा जो हात आहे त्या हातामध्ये बाण येता कामा नये. कारण त्याच्या हाताला असं वरदान आहे, त्याच्या हातात बाण आला का समोरचा मेला. एवढं पथ्य पाळायचं. काय सल्ला दिलाय. इंद्रजितानं पाठीमागं भात्यात हात घातला, इंद्रजितानं पाठीमागं भात्यात हात घातला, इंद्रजितानं पाठीमागं भात्यात हात घातला मला, आणि समोरून असा बाण आला तर इंद्रजिताचा ढोपरातून उडाला महाराज. त्या लंकेत जाऊन पडला. तेवढ्या झपाट्यात जर कधी इंद्रजिताच्या हातात बाण आला असता, कार्यक्रम रामाचा सुद्धा झालाच असता. पण फुटलेला घरातला होता. आतापर्यंत धोका कुठलेले तो तुटलेला हात अंगणात पडला. पाहिलं म्हणलं रावणाची सून बाहेर आली. रावणाचं घर साधं नव्हतं महाराज, विद्वान माणूस होता तो. हे पोथ्या वाजणारा नाही याडा बनवला रावण. रावण इतका विद्वान माणूस होता महाराज. तो तुटलेला हात तर सुनेनं पाहिला. रावणाची सून सुलोचना पतिव्रता होती ती. तिने तुटलेला हात पाहिला आणि ती बाहेर आल्यावर म्हणते, ज्यानं इंद्र हरवला त्याचा हात उडवायची डिरिंगच कोणी केली? तिच्या बापानच केली. ती कोणी केली? मग लक्ष्मण कोण होते? हे पाहुणे रवळे का आलाय? आता ही वास्तू शांतीला आलेले पाहुणे कार्यक्रम सपल्या जीव घाला. ती म्हणली मुक्काम भाऊ हायवेला झोप. आम्ही माणसं तू तसं बैठकीत काही नीट मारायचं नाही, तू जाय. महाराज पाया पडून सांगतो बस. पाया पडून सांगतो बस त्या माणसांना, आजचा दिवस चांगला आहे तेवढा चांगलाच घालवा. घमेंड लय दिवस टिकत नाही महाराज. दिवस फिरतात, दिवस फिरतात. जगाला प्रकाश देणारा सूर्य 45 डिग्री तापमानापर्यंत गेलाय, पण काल आणि परवा सकाळी ढगाने त्याला दिवसू दिलं नाही. चंद्राला सुद्धा ग्रह नाही. जरा घमेंड कमी करा. जवानी बिवानी लय दिवस चालत नाही. आता शिका 11वीला गेलाय तू प्राध्यापकाची टिंगल करतो. त्याला 1.5 लाख पेमेंट आहे, तुला एकच अंडरपॅन्ट आहे. तिला गरमाटाने वा झाले, तू खाचीतच येत होते. बघला तू कुचिडा झाला तुया. घमेंडला नाही चालत. रडला रावण. आता इथं लय बारीक आहे का? रावण का रडलाय माहितीये का? मला राज्य आहे माझं, जाऊ द्या. राज्य कधीतरी जाणार होत. आज मुलगा गेलाय माझा. मुलगा गेला म्हणजे माझी बाजू संपली. पण विधवा झालेल्या स्त्रीला मी तोंड कसं दाखवू हा पश्चाताप रावणार. माझी सून विधवा आहे, ती आता माझ्या पुढे आज ना उद्या. शहाणी माणसं विचार करत असतात, ते बोलून दाखवत नाही. रडला रावण. मंदोदरी ते रावणाची सून सुलोचना त्या हाताजवळ गेली महाराज. तो तुटलेला जो हात होता तो हल्ला मारा तसा हल्ला. तुटलेला हात हल्ला असा. तर तिने कागदात पेन घेतला आणि त्या तुटलेल्या हाताला दिला. काय बोलायचंय मला? त्या तुटलेल्या हाताला त्याच्यावर लिहिलं, तुझ्या माहेरच्यानी माझा घात केला. काय बोलायचंय? खाली मान घालून रावण रडला. तिने तुटलेला हात हातात घेतला. रावणाच्या पुढे येऊन उभी राहिली. विधवा स्त्री समोर पाहिल्यामुळं स्वतःची सून रावणानं खाली मान घातली. दिवस फिरतात. 33 कोटी देव कोंडून ठेवलेला रावण घराला नवग्रहाच्या पायऱ्या. त्याच्या घरी गाढ होवळाय गणपती. याला ठेवा. हे देव रावणाच्या घरी कामाला. पण सुनबाई पुढे मान खाली घातली. सुनबाईनं रावणाला प्रश्न सांगितला, विचारला, ज्याने हात उडवला त्याचा बदला घ्यायला चालले मी.
खाली मान घातलेला रावण म्हणला जा. दरबारातली लोक रावणाला म्हणले तुला अक्कल आहे का काही? तुही सून तरुण आहे, विधवा आहे ती, रामाची बायको तुझ्या धरत आहे. उद्या राम जर म्हणला माझी बायको आणून द्या तुही सून घेऊन जाय, तू काय करशील? रावण म्हणला मूर्खाओ, ज्या राज्यात रामासारखा राजा आहे त्या राज्यश्रीवर अन्याय होणार नाही याची मला गॅरंटी आहे. माणूस होता रावण. आणि मग महाराज एकदा बाजू कच्ची झाली कोणी नाही भाऊ. आता तुम्हाला वाटतं आम्हाला 5 वाजता लय मित्र फोन करतात बाजी तो म्हणून आई थोडी बायपाचे पैसे समृद्धीचे ते गेले हो भाऊ. तुलाच त्या खड्ड्यावर कामाला जावं लागलं. भुईमुगाच्या शेंगात दान आहे तो त्याचा मुक्काम पोथे ते दाना निघून गेले त्याचा मुक्काम चुली ते. पावसाळा संपले खेकडं निघत नाही भाऊ. दिवस फिरतात. तुम्हाला वाटतं आम्हाला लय माणूस की बिनुस की मला लय पोरं वारा तिला बोली त्या पेतो म्हणून. आता काय पिशी जिरली भाऊ. लय दिवस चालत नाही. माणसाचा खिस्सा रिकामा झाला ना, खिस्सा जग संपलं. काय मध्ये जग संपलं. महाराज थोडीशी पैशाला किंमत आली तर या वर्षाच्या लग्न सराईमध्ये लोकांनी मामा सुद्धा नवरदेवा उभे राहणारे बदलावलेत. माम महिला मंडळ जरा भान ठेवा, जरा भान ठेवा. आपला भाऊ गरीब आहे, त्याचं धोतर फाटले फाटू द्या, त्याची दाढी वाढली वाढू द्या, पण भाच्याच्या माग उभं राहिला फाटक्या कपड्यातला मामा सोबतो हे ध्यानात ठेवा. जरा थोडेफार पैसे आले म्हणजे तुला शहाणी झाली असं नाही. आणि ज्या लग्नामध्ये सक्का मामा उभा असतो ना महाराज, तो कार्यालय शोभून दिसतं. तुमचं काय मत आहे? एक वाक्य सांगा. लग्नांमध्ये नातेवाईक शोभूनच दिसतात, कारण ते लग्न शोभात कोणामुळं. आज लग्न लागून गेलं, लोक जेवून गेले, नातेवाईक लवकर जात नाही. 2 तोळी इथं गप्पा मारणार, 2 तोळी तिथं येऊ कमी बसा थोडा वेळ, येऊ कमी बसा थोडा. आज तुम्ही पैशाच्या कमेंटीत भाव बदलून टाका. भाच्याच्या माग मामाला का उभं करतात माहिती? एवढी तरी अक्कल आहे तुम्हाला. कडवा म्हणे त्याने मला बायपाच्या पैशाला सही नाही करून घे. तू काय पैसे घेऊन वर जायचं का? असंच चिल्लर घेऊन जाती वर. महाराज वाक्य नीट आहे का? भाच्याच्या माग मामा का उभं करतात? मी माझ्या बहिणीच्या माग आयुष्यभर उभा होतो, तसा तुझ्या माग राहील. मामा काढत पैशाला माल झालाय लोकांच्या उतारला पैशाला. कशात पैसे झाले? रडला रावण. पण दिवस फिरल्यावर कोण नाही कोणाचं. स्वतःची बायको फिरली, वा बायको सुद्धा फिरली रावणाची. काय म्हणली? मोबाईल मध्ये घेऊन जा आणि रोज ऐका उदाहरण. मंदोदरी रावणाला म्हणली तुम्ही जर एवढे विद्वान होते तर तुम्ही सीता पळून आले, तुमची इच्छा तुम्ही का पूर्ण केली नाही? रावण म्हणला का मंदोदरी तोंडाला जरा लगाम घाल, पोरगा गेला माझं आयुष्य संपलंय. ती म्हणली व्याजाच्या गप्पा सांगायच्या नाही, तुमची इच्छा का पूर्ण केली नाही एवढी सांगा. रावण म्हणतो मंदोदरे मी सीता वायुमार्गाने आणली, हनुमान येईल लंका पिटविली, या भीतीला मी घाबरत नाही. मी 33 कोटी देव कोंडून ठेवले, माझ्या पुढे हनुमंताचा काय प्रश्न आहे? पण ती म्हणते तुमची इच्छा तुम्ही का पूर्ण केली नाही? जसा रडणार रावण. काय दिवस येतात रडणारा रावण मंदोदरीला होतो. मंदोदरी हे बरे इकडे लक्ष द्यायचे मोबाईल. मंदोदरीला रावण म्हणतो मंदोदरी मी माझी इच्छा सीतेकडून का पूर्ण केली नाही? ऐक मंदोदरी ऐक. सीतेला मी घाबरतो, मी हनुमंताला घाबरतो, हा माझा विषय नाही. मी माझी इच्छा सीतेकडून आत्ताही पूर्ण केली असती, आजही केली असती, कालही केली असती. सीता माझ्या ताब्यात आहे. पण मंदोदरी मी माझी इच्छा सीतेकडून का पूर्ण केली नाही? ऐक मंदोदरी ऐक. ऐक मंदोदरी. सीता पळवायला मी गोसाव्याचं रूप घेऊन सीतेच्या झोपडी पुढे गेलो. सीता झोपडीत होती, मी झोपडी समोर उभा राहिलो. तेव्हा माझ्या तोंडातलं वाक्य गेलं होतं, माय भिक्षावाला
आणि मी खानदान असल्यामुळे माझी नगरी गेली तरी चालेल, पण माय शब्दाला धोका देणार नाही याला रावण म्हणतात. एवढा विद्वान रावण सख्या भावानं संपवला, तुम्ही नादी लागत कोणाच्या? रावण रामानं फक्त मारलाय, खरा संपवलं कोणी? जरा विचार करा. हे देवडे बावडे जरा नीट ऐका. हे 10वी 12वीचे टोनगे मराल बेवडे बायका मिळालं. आता महिला म्हणलं उत्तर द्या पटकन. तुमची पोरगी नवऱ्याच्या घरी सुखी राहा का समाधानी? त्याला काय घ्या नाही. लुगडे मिळाले बास. तरुण पोरं उत्तर द्या पटकन. आता बायको मिळवणं सोपं आहे का नोकरी? निवांत डोकं खाजवा. नोकरी मिळवणं सोपं का बायको मिळवणं सोपं? नोकरी तुम्हाला संध्याकाळपर्यंत लागल. बायको ना सोडून द्या. आता ज्यांचे लग्न राहिले ते तुम्ही तो विषय सोडून द्या. काय त्याच्यात मजा नाही. आता स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवा आणि तेवढे दिवस काढा. बायको 100 पोरांमधले 30 पोरं 35च्या पुढे, 10 पोरं 40च्या पुढे रेजीच गेली. बायको कोण बायका दिन नालायक होतो? थोडा नीट अभ्यास करा. बायको काय मिळणार नाही. 100 कुटुंब आहेत. किती? त्यामधल्या 30 कुटुंबांना दोन्ही मुलंच आहेत. आता शिल्लक किती राहिले? 70. त्यातल्या 20 जणांना बायकाच नाही. आता किती शिल्लक आहे? मग 50 पोरींना 100 पोरं ऍडजस्ट होतीलच कसे? काही झालं तर 30 गोष्टही गावात राहणार. काही हो हा विनोद नाही. आपल्याकडे 30 ताळे पण तंतोतंत राहतो. बायको नाही. आता तुम्हाला बायको कोण दिलो? तुमच्याकडे बायको द्या जो आहे काय? गेली बायको. तुम्हाला झोपाय जागा आहे? 16ला तुमची थोबाडं सडली ना गो. अरे ते लग्नात नाचणारी पोरं लई वाईट बोलत येत लोक. तुम्हाला लई घोडा येतात लोक. तुम्हाला अशी लाज बीत नाही वाटत का? आपल्याला लोक लागा मग सगळं घोडा लई वाईट बोलत नवर जेव्हा पुढं नाचणाऱ्याला पोरं. लग्नात 2 लोकांना लई वाईट बोलतात लोक. आशीर्वाद देणाऱ्याला नाचणारा लई वाईट बोलत. सांगायजोगं बोलती नाही महाराज. नाचणाऱ्याला म्हणतात आणि ते ऐकतात तो कोणतं? ती काय एकाची आहेत का? एकाची का म्हणजे एका घरची आहेत का? आणि कोणा कोणा सांगा. नाचणाऱ्याला लई कथाकच बोलायचं. पण निर्लज्जम त्याला काही लाज नाही. बायको नाही. आता 16ला तुमचं थोबाड शिरले गोवा खाऊन 17ला तुम्ही क्वाटरी देता, 18ला चोऱ्या करता. कोण बायको देईल तुम्हाला? बायको नाही. आता कशी काय बायको मिळत? तहसीलदार मुलगी, कलेक्टर मुलगी, प्रांत मुलगी, SP मुलगी, आमदार मुलगी, खासदार मुलगी. मुलगी तहसीलदार मध्ये 3 लाख पेमेंट आहे तिला. लाल दिवा आहे तालुका तिच्या ताकद येते. एअरपोर्ट बिरपट आहे. तिला 90% मार्क आहे. 95% नवर देऊ नको. इथं कोणाला 95 आहे? घर वर एका मिनिटात बायको देतो मी. तुला मला हलून सुद्धा देऊ नको. थोडं आता तू 48च्या अगरबत्ती कुठं लावतो? बघणार बापाची पहिलेच नाही. तो भांग आणलाय कुठून ना नाही कधी. आता वावर नांगरले तण ठुलाय. भांगवण शाळेत का तू शाळेत काय शिड्या झाल्या बागला. इकडूनही रान मोकळं केलं, इकडून मोकळं केलं. मग वा फिराय पटी त्या पुरीने तो पॉप नावाचा भांगाल नाही. पुढून त्याला मध्ये खड्डा पुढं झटका. इकडे रस्त्याचा वाफा, इकडे कांद्याचा वाफा. दुसरा एक भांगाल नाही. पुरीने तो देवयानी भांगा साहेब पुरीनो ही बाजू सपाट